नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्रहो, नुकतंच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं महाराष्ट्र राज्य पेन्शन महाअधिवेशन शिर्डी या ठिकाणी संपन्न झालं. आपण आज पाहणार आहोत की हे जे अधिवेशन झालेलं आहे ते अधिवेशन यशस्वी झालं की नाही, किंवा या अधिवेशनातून काय या सर्व कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे. मित्रो, या अधिवेशनासाठी स्वतः मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आपण पाहतो की 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही संघटना स्थापन करण्यात आली आणि त्याचे जे राज्याध्यक्ष आहेत ते वितेश खांडेकर या ठिकाणी झाले आणि त्यांच्याच त्या ठिकाणी पुढाकारातून ही संघटना स्थापन झाली. त्यावेळेस असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा हा तितकासा त्या ठिकाणी मोठा नाहीये, किंवा तो राजकीय पक्षांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला नव्हता, किंवा राजकीय पक्ष तेवढं महत्त्व या मुद्द्याला देत नव्हते. परंतु गेली 10 वर्ष अनेक या ठिकाणी संघर्ष यात्रा किंवा आंदोलनं, मोर्चे या संघटनेनं काढलेले आहेत आणि आज आपण असं पाहतो की लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी 2024 मध्ये या संघटनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन तब्बल 10 वर्षांनी त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि यामध्ये लाखो कर्मचारी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही जी त्या ठिकाणी चित्र आहेत किंवा जी व्हिज्युअल्स आहेत किंवा ह्याच्या क्लिप्स आहेत त्या आंदोलनाच्या स्थळाच्या आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी या सर्व आंदोलनाला मिळालेला आहे. मित्र, या महाअधिवेशनासाठी त्या ठिकाणी राज्यातील सर्व प्रमुख पक्ष असतील किंवा सरकार असतील यांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि यामध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. सत्ताधारी पक्षांना देखील त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या समोर एक मागण्यांचं पत्रक देखील ठेवण्यात आलेलं होतं, किंवा ही जी जुनी पेन्शनची मागणी आहे त्या संदर्भामध्ये त्यांना निवेदन देण्यात आलं होतं. आणि याचा परिणाम म्हणून इतका मोठा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी एकवटलेला असताना आपण पाहतो की राज्यातील महाविकास आघाडीमधील जे पक्ष आहेत, जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना असेल, किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट असेल, किंवा त्यांचा पक्ष असेल, आणि काँग्रेस, हे पक्ष त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला या मंचावर उपस्थित असलेले पाहायला मिळतील. स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे या ठिकाणी त्या मंचावरती आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्वच प्रमुख जे नेते आहेत, ज्याच्यामध्ये सुभाष देसाई साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, मिलिंद नार्वेकर साहेब आहेत, किंवा इतरही अनेक आमदार आणि नेते, खासदार देखील त्यांचे मंचावरती उपस्थित होते. यावरून एक गोष्ट आपल्याला स्पष्ट लक्षात येते की हे जे आंदोलन आहे हे किती मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे आणि लाखोंच्या संख्येनं तिथं लोक आलेले आहेत किंवा कर्मचारी जमलेले आहेत. यामध्ये शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील, वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या एकूण 36 संघटना या महाअधिवेशनामध्ये सामील झाल्या होत्या, किंवा या अधिवेशनामध्ये त्यांचे कर्मचारी सामील झालेले होते, ज्यामध्ये सगळ्याच महाराष्ट्रातल्या संघटना आणि कानाकोपऱ्यातून लोक तिथं जमा झाले होते. आणि इतक्या मोठ्या जनसमुदायासमोर त्या ठिकाणी आता एकच मागणी या सगळ्यांनी उचलून धरली होती, ती म्हणजे जुनी पेन्शन. आम्हाला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, हा एकच नारा त्या ठिकाणी गाजत होता, किंवा ज्या संपूर्ण सभागृहामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता. याचा आपण जर अंदाज घेतला तर त्या ठिकाणी जो मुख्य मंडप आहे हे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे जे मुख्य मंडप आहे त्या मंडपाच्या बाजूला म्हणजे 3 स्तरावरती हा मंडप विभागण्यात आलेला होता. मुख्य मंडप, त्याच्या उजव्या बाजूला एक मंडप आणि डाव्या बाजूला एक मंडप, असं 3 स्तरावरती मंडप त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता किंवा साकारण्यात आलेला होता आणि त्यामध्ये तब्बल 1 लाख खुर्च्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते. शेवटी कोणालाही त्या ठिकाणी जागा मिळाली नाही, इतकी प्रचंड गर्दी तिथं पाहायला मिळाली. 1 लाख खुर्च्या आणि त्याच्या दुप्पट ही जागा मुख्य मंडपामध्ये राखीव ठेवण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये सगळे कर्मचारी त्या ठिकाणी बसले होते. असे कमीत कमी 3 लाख कर्मचारी बसतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली होती. आणि शेवटी प्रचंड अशी गर्दी झाली आणि तिथं त्या जो मंडप होता त्याच्यामध्ये जागा देखील लोकांना बसायला मिळत नव्हती. इतक्या मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आले होते. यामध्ये मग जे विरोधी पक्षांचे नेते आहेत ते देखील त्या ठिकाणी आले होते. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले देखील होते, राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार जे आहे, माजी मंत्री जे आहेत प्राजक्त तनपुरे, हे देखील त्या ठिकाणी होते आणि इतर अनेक जे नेते आहेत हे आपल्याला तिथं पाहायला मिळाले. याचाच अर्थ मित्र की हे जे आंदोलन आहे हे यशस्वी झालं. आणि एवढंच नाही तर विद्यमान सरकारातील शिक्षण मंत्री माननीय केसरकर साहेब देखील शेवटी त्या ठिकाणी या आंदोलनस्थळी आलेले आहेत. कारण याची जी धग आहे ती संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे, किंवा त्याची धग लोकसभेमध्ये डायरेक्ट सरकारला बसलेली आपण पाहतो या सर्व जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांची. आणि त्यामुळं आपण पाहतो की सरकारचे प्रतिनिधी देखील त्या स्टेजवरती आलेले आहेत. माननीय दीपक केसरकर साहेब आले, त्यांनी भाषण देखील केली, त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. त्याच पद्धतीने जे विरोधी पक्ष होते किंवा उद्धव
ठाकरे जे आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा आम्ही निकाली काढू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाविकास आघाडीची जी भूमिका आहे त्यांनी तिथं स्पष्ट केलेली आहे. नाना पटोलेंनी देखील सांगितलेलं आहे की आमचं या मागणीला समर्थन आहे आणि आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी हा मुद्दा जो आहे तो आम्ही बाजूला करू किंवा ही मागणी मान्य करू. त्यानंतर दीपक केसरकर साहेब देखील बोलले. त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी त्यांची बाजू त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं मांडलेली आहे आणि शेवटी या महाअधिवेशनामध्ये काही ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये एक शपथ देखील सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जर ही मागणी मान्य नाही झाली तर हे सर्व कर्मचारी त्याच पक्षाला पाठिंबा देतील जे पक्ष जुन्या पेन्शनची मागणी त्यांच्या घोषणापत्रात घेतील आणि त्याप्रमाणे पहिल्या कॅबिनेटमध्ये ही जी मागणी आहे ती मान्य करतील किंवा ही पेन्शन जी आहे जुनी ती बहाल करतील अशी शपथ आणि ठराव त्या ठिकाणी घेण्यात आला. याचाच अर्थ असा आहे की आता हे जे आंदोलन आहे हे आंदोलन अतिशय त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रमाणात महाराष्ट्रभर पसरलेलं आहे आणि याची धास्ती सगळ्याच पक्षांनी घेतलेली आहे. ही या आंदोलनाचं यश आहे आणि तिथं आलेले हे जे सगळे पक्षातील नेते आहेत हे पाहून देखील असं आपण म्हणू शकतो की आता हा जो प्रश्न आहे लवकरच निकाली निघणार आहे आणि त्यामुळंच त्या ठिकाणी तिथं एक नारा बुलंद करण्यात आला. तो म्हणजे वोट फॉर ओपीएस किंवा ज्याला आपण म्हणतो ज्या पक्ष किंवा जो त्या ठिकाणी सरकार ही जुनी पेन्शन योजना बहाल करेल त्यांनाच मतदान करू अशा प्रकारचा निर्धार तिथं करण्यात आला. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की हे जे संपूर्ण महाअधिवेशन आहे ते यशस्वी त्या ठिकाणी झालेलं आहे. तर मित्रहो याच्यामध्ये कुठलीही शंका नाही की हे जे महाअधिवेशन आहे ते यशस्वी झालं की नाही. 100% ते यशस्वी झालेलं आहे. याचं कारण असं आहे की सर्वच राजकीय पक्ष त्या ठिकाणी या आंदोलनाकडे पाहत आहेत आणि या आंदोलनाच्या भूमिकेकडे पाहत आहेत. म्हणून हे जे महाअधिवेशन आहे तो एक प्रकारे कर्मचाऱ्यांचा विजय आहे. परंतु कर्मचाऱ्यांना आता इथं थांबून चालणार नाही. ही जी एकजूट त्यांनी दाखवलेली आहे अशीच एकजूट त्यांना त्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी कायम ठेवावी लागणार आहे. नाहीतर मागे ज्या पद्धतीनं घडलेला आहे की खूप मोठा संप कर्मचाऱ्यांनी केला आणि त्यामध्ये काही लोक सरकारला सामील झाले आणि तो संप फुटला. तर असं जर झालं तर ही मागणी मान्य होणार नाही. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना की एकजूट फुटू देऊ नका. आपले जे नेते आहेत किंवा जे आपल्यासाठी या संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे. तरच ही मागणी किंवा जुनी पेन्शन आपल्याला मिळणार आहे. तर यातून एक मोठा संदेश हा महाराष्ट्रातील सर्व जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून ही आपली मागणी लवकरच मान्य होईल. यामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी आता आपल्याला घ्यायचं कारण नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की हे जे महाअधिवेशन झालेलं आहे हे संपूर्णपणे 100% यशस्वी झालेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं किंवा अजूनही त्या ठिकाणी जी भाषणं झालेली आहेत किंवा सरकारनं जी बाजू मांडलेली आहे त्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु तोपर्यंत तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तुमचं काय मत आहे, पुढं आपण काय केलं पाहिजे, कृपया कॉमेंट करून खाली कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.